ह्या साईडला आपली गाडी असा पॅशन प्रो आणि ह्या आपला माडातला पूल असा ह्या साईडला आपलं गाव असं वरती आणि पाऊस एवढं पडलो की बस रे बस या आमचा पूल असा या पुलावरती पाणी येईल असा तर ह्यो आता रस्तो गेलो तो आपल्या मळ्यात गेलेलो असा तर पुढे जाऊन बघूया तुमका दाखवतोय किती पाणी आपल्या मळ्यात असा आता चला तर मग मी समर्थ नमस्कार मित्रांनो मी सिद्धेश गाडी देवगडचा जादू आपल्या मालवणी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनापूर्वक स्वागत करताय। तर मित्रांनो गावाक असं आहे आणि गावाक बेफाम पाऊस पडता आता सोवा तर आता मी इलय हौर भरलो आपल्या मळ्यात वगैरे शेती लावलेली असता ते पाणी सगळं जाम भरलेला असा तर तुमका आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय। तर ह्या बघा मंडळींनो मागे बघू शकतास ही आपली नदी असा आणि जे समोर माड दिसतं ते पलीकडे तेलीवाडी असा गडी तामण्यातली। तर आपण आजचा यो व्हिडिओ हौर भरल्याचो होणार असा तर आजचा व्हिडिओ कसं होय तो माका कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया। मंडळींनो ह्यो आपलो गावातनं जो रोड येता तो ह्यो रोड असा आणि ह्यो सरळ गेलो तो ह्यो आपल्या पुढे मळो असा तर तुमका नंतर दाखवतोय। तर ह्यो रोड जाता डायरेक्ट वळवंड्यात जाता वरती हायवे का चढाव चढलो कदमवाडच्या थंयसून वरती गेलास की वळवंड्यात बाहेर पडतालास। ही आपली पॅशन प्रो गाडी असा आणि या ठिकाणी नदी असा समोर तेलीवाडी गडी तामण्यातली असा आणि ह्या ठिकाणी आपण गणपती विसर्जन करूसाठी आपण ह्या रस्त्यानं आपण हई येता। तर गावाक तुमका माहितीच असा मुंबईक म्हणा गावाक म्हणा बेफाम पाऊस पडलेलो असा आणि पाणी बघा किती भरलेला असा। ह्या बघा सगळा तळामळा झाला पुढच्या ठिकाणी शेती असा ही बघा दाखवते तुमका झूम करून त्या ठिकाणी शेती असा हे बघा शेती पूर्ण पाण्याखाली असा आणि पुढे आमचं मळो ना त्या ठिकाणी पण पूर्ण पाण्याखाली गेलेली असा कमीत कमी 1.5-2 पुरुष पाणी असा थंय पूर्ण पाण्याखाली शेती गेली असा। ह्या बघ हय परत पाणी येईल असा त्या ठिकाणी आपण जी फांदी दिसता कलमाची त्या तर तिथपर्यंत म्हणजे त्या ठिकाणी आपण गणपती विसर्जन करता त्याच्यावरती हय कमीत कमी 1-1.5 पुरुष पाणी असा या ठिकाणी आणि आपण ह्या ठिकाणी गणपती विसर्जन करू घेता तर ह्या पाणी बघा किती आणि पाऊस पण तसं लागताच असा धरलो असा वरती मळब ही बघा बेफाम पाऊस हा आणि कंटिन्यू सारखं पाऊस पडत राहता। मे महिन्यापासून ह्यो आता कमीत कमी 5-6 हौर झालेच असत। मे महिन्या ह्या वर्षी तुमका माहितीच असतला की मे महिन्यापासून पाऊस पडता आणि पाणी पण भरलेला असा। तर आता आपण जाऊया मळ्यात थंय बघूया कितपत पाणी भरलेलं असा। चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करून राहा तुमका सर्व अपडेट दाखवण्याचा मी प्रयत्न करते। चला तर मग तर मंडळींनो आता आपण तुमका गणपती विसर्जन करता ते ठिकाण दाखवलंय त्याच्या पुढनं असो ह्यो रस्तो इलो तो तुमका सांगितलंय तर ह्यो रस्तो आता जाता सरळ वळवंड्यात परत जाता ह्यो वळवंड्यात जाता। तर त्याच्या थैना ही चीच असा चिचेच्या थैसून आता खाली बघितला तर हे बघा पाणी किती भरला ते बापूचा खळा असा होय या बापूच्या खळ्यात पाणी येईल वर असा आणि बघा कसा समुद्रासारख्या सगळा पाणी भरलेला असा तुमका खाली जाऊन दाखवतोय। तर मंडळींनो आता मी खाली येईल असं आहे आणि या ठिकाणी बापूचा खळा असा ही काज असा आणि ह्याच्या खालती आपली भातशेती असा पूर्ण ह्या टोकापासून समोरच्या टोकापर्यंत आपली भातशेती असा आहे। भात शेतीच्या वरती आपला पाणी इलेला असा व्हाळाचा नदीचा म्हणा वरना पाणी सोडतात धरणाचा तर ह्याच्या खाली आपली पाण्याखाली आपली शेती असा भात शेती। तर कोकणातील शेतकऱ्यांनी काय करायचं असं जर पाणी भरला असला तर नुकसान आता ह्या कंटिन्यू असाच जर राहिला तर आपली शेती कुजू शकता पाण्याखाली
मग शेतकऱ्यांनी काय करायचं आता? जर एवढी आपली मेहनत असता त्याका लागलेली, म्हणजे भात शेती करू दिवसेंदिवस आपले भात शेतीसाठी मेहनत असता, मग त्या भात शेतीसाठी जर कुजली तर शेतकऱ्यांनी काय करायचा? त्या माका कमेंट करून नक्की सांगा. आणि हे पाणी बघा कितपत भरला असा. ही झाडा दिसतात समोर जी, थंय आपलं व्हाळ असता आणि पहिल्याडी बघू शकतास ते नारळाचे झाडं असत थंय नदीचं पाणी येईल असा. बेफाम असं पाणी भरलेलं असा. आता पुढे आता यो बघू शकता, यो व्हिडिओ दाखवते तुमका तो देवगतीचो मळो असा आमचो गाडयांचो, आणि धुरी पण या साईडला आणि त्या साईडला गाडी असत. तर आमच्या पुढे आता देवगतीचो यो मळो आता आमच्या खळ्यावरती जाऊन तुमका दाखवतंय कितपत पाणी येईल असा. चला तर मग आता मंडळीनो आपण देवगती केला असा. हे आपला खळा असा हे बघा वरती, आणि ह्या डक्याच्या खालती या पाणी भरलेला असा. तुमका पुढे जाऊन दाखवतोय. कालपर्यंत तर कमी होता पाणी, आज तर भरपूरच भरला. काल या ढाक्याच्या खालती पाणी होता. या बघा आता कोपऱ्यांतो पण योग लागला पाणी. आणि हो पाऊस बघा काय बेफाम येता. हो बघा कमी चोवचा नावच घेत नाही या पावसा. तर हे जर बघू केलास ना तर 1.5-2 पुरुष पाणी असा, आणि त्या पाण्याखाली आपली शेती असा. ही झाडा बघतास ती सगळी व्हाळ असा त्या साईडला, आणि वरनं जर पाणी सोडतात तर सगळा भात शेतीत आपल्या येता. आणि मे महिन्यात आपलं क्रिकेटचं सामना झालो असं, चांदोशी प्रीमियर लीग 2025 पर्व पहिला. तर ह्या ठिकाणी आपली क्रिकेटचं सामना झालेलो 1 दिवसच होतो. तर मे महिन्यापासून आपलं पाऊस पडता असा, आणि बेफाम पाणी भरलेला असा. बघा तुमका पुढे जाऊन दाखवते. या बघा त्या साईडला आपले कोपरे असत, त्याच्या खाली आपली भात शेती असा. बघा कितपत पाणी भरला बघा. काय या पावसाक सांगायचं आता, थांबाचं नावच घेत नाही. तर हा बघा सगळा तळामळा असं वाटतं की समुद्रचा. हा बघा याच्या खाली सगळी म्हणजे सगळी भात शेती आहे पूर्ण. आणि बघा पाऊस पण येता, थांबत पण नाही. आता गणपती जवळ येले म्हणून पावसानं जोर केल्यानं वाटता. हे बघा पाऊस बघा कितपत येलो असा, जोरदार पाऊस हा. आता तुमका मळ्यातलो व्हिडिओ दाखवले असं. आता पुलार चाललोय मी आमच्या देवगतीच्या. हे आता बेफाम पाणी असताना तुमका दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता यो पाऊस जाऊन दे मग तुमका दाखवतोय. बेफाम पाऊस इलो हा. रेनकोट पण घालून इलाय मी आणि छत्री पण घेऊन इलाय, कारण मोबाईल पण आपलं भिजतलो असा. त्यामुळे दोन्ही गोष्टी घालून इलाय. माका माहिती आहे यो पाऊस येतलो यो 100%. चला तर मग आता पुलार जाऊन तुमका व्हिडिओ दाखवतोय कितपत पाणी भरला आमच्या पुलार देवगतीच्या. आता आपण देवगतीच्या पुलावर येईल असा, आणि या देवगतीच्या पुलावर पाणी बघा कितपत भरलेला असा. आहे बघा बेफाम पाऊस हा. या साईडला आपले देव असत देवगतीचे, आणि याच ठिकाणी आपला पाणी बघा किती भरला असा. वरती कदमवाडी असं वळवंड्यातली, आणि पाणी बघा पुलावरती. हा पूल असा, आणि याच ठिकाणी हे बघा आतमध्ये पाणी कितपत भरला. हा बघा बेफाम पाऊस आहे बेफाम. तरी कमीत बघू गेलास तर या पुलावरती कंबरभर पाणी होतला. या साईडला आपली गाडी असा, आणि या साईडला आपली विहीर असा बावडी. मंडळींनो ह्यो आजचो हौर भरल्याचो व्हिडिओ कसो वाटलो माका कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आणखीन नवीन व्हिडिओत. टाटा बाय बाय.